म्हणजे ही बातमी जेव्हा सगळीकडे आली बाहेर, संरक्षण मंत्र्यांनी जेव्हा तुमचं स्वागत केलं, सर्वत्र बातमी पसरल्यानंतर एक अभिमानाचं आणि गौरवास्पद म्हणता येईल अशी भावना सर्वत्र पसरली होती. मुळामध्ये समुद्र प्रदक्षिणा ही कल्पना नेमकी कशी आकाराला आली आणि भारतीय संरक्षण दलासाठी या मोहिमेचं महत्त्व काय होतं? समुद्र प्रदक्षिणामध्ये बेसिकली त्यांना असं हवं होतं की एक टोटली वुमेन्स ग्रुप, म्हणजे सगळ्यात मुली त्याच्यामध्ये असतील अशा एक डिफेन्स फोर्सेसचा ग्रुप ह्याच्यामध्ये जाईल, जे नारी शक्ती पोर्ट्रे करेल. दुसरं असं होतं की त्यांना जे तीन भारतीय आपले दल आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, या तिघांचं एकत्रितपण, जॉईंटनेस त्यांना दाखवायचा होता की हे तीन जे आपले दल आहेत हे कुठल्याही अनइमॅजिनेबल सिच्युएशनमध्ये किंवा कुठल्याही स्ट्रेसफुल वातावरणामध्ये एकत्र येऊन कसं काम करू शकतात आणि किती प्रभावी काम करू शकतात हे त्यांना दाखवायचं होतं. थर्डली पॉईंट हा होता की आमची बोट टोटली मेड इन इंडिया आहे. पॉंडिचेरीमध्ये आमची बोट निर्माण झाली होती आणि ती बोट घेऊन आपण पूर्ण जगामध्ये हा दाखवतोय की आपला मॅरिटाईम प्रेझेन्स आपण दाखवतो आहे. हे एक त्यातलं मेन होतं की आम्ही आत्मनिर्भर आहोत. आमचे जे टेक्नॉलॉजी आहे, आमचे जे शिप बिल्डिंग केपेबिलिटी आहे, ती टोटली आत्मनिर्भर आहे. हे एक आम्हाला त्याच्यामधून दाखवायचं होतं की वी आर capable of doing anything. We are capable of undertaking lot of things. We are depending upon our own technology आणि we are depending upon on our own selves. ह्याच्यामधून त्यांनी ह्या तीन गोष्टी दाखवायच्या होत्या. प्लस जेव्हा आम्ही हा जो पूर्ण सफर होता, इट वॉज 25,500 नॉटिकल माइल्स. त्याच्यामध्ये आमचे 4 पोर्ट ऑफ कॉल्स होते आणि ते पोर्ट ऑफ कॉल्स होते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि साऊथ आफ्रिका. या 4 ठिकाणी जाऊन एक डिप्लोमॅटिक आउटरीच करायचा होता आम्हाला. त्याच्यामध्ये आपला जो इंडियन डायस्पोरा आहे त्यांना भेटायचं होतं आणि जे आपले तिकडचे फ्रेंड्स आहेत, इंटरनॅशनल फ्रेंड्स आहेत, त्यांच्याशी जाऊन एक डिप्लोमॅटिक आय वुड से आउटरीच आम्हाला तिकडे करायचा होता. हा त्यातला होता. आणि ऑफकोर्स जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा आपले जे इथे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी काहीतरी आमच्यासाठी, त्यांच्यासाठी असेल असं ह्याच्यामधून टोटली ऑब्जेक्टिव्ह होते. म्हणजे